जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून काठेवाडीच्या दिशेने रवाना झालेला आहे। आता थोड्याच वेळामध्ये पालखी जी आहे ते या काठेवाडीमध्ये दाखल होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्पमित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे साप जे आहे ते या आपल्या परिसरामध्ये असतात आणि या सापाचं जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे या ठिकाणी फलक लावून जनजागृती करण्याचं काम जे आहे ते ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन बारामती यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या बरोबर ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे सहकारी आहेत। काय नेमकी संकल्पना आहे, तुम्ही कशा पद्धतीने जनजागृती करताय? गेले 12 वर्ष आम्ही सर्प जनजागृतीचा हा कार्यक्रम आयोजित करत आहे। याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा जे वारीत असणारे 70-80% लोक जे आहेत, जे वारकरी आहेत, त्यांना आपल्या परिसरात कोणते विषारी कोणते बिनविषारी साप आढळतात याबद्दलची सर्व माहिती मिळत आहे। त्याचबरोबर यांचं जे राहण्याचं ठिकाण असते किंवा पान असतं ते मोकळ्या मैदानात असतात, त्या ठिकाणी देखील बरेचसे साप वगैरे आढळण्याची शक्यता असते। त्यामुळे त्यांना मदत व्हावी या हिशोबाने आम्ही हे सर्प जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करत आहे। अशा प्रकारचे आम्ही पत्रक देखील वारकऱ्यांना वाटत आहे, ज्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल। खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये कुठले कुठले नाग, विषारी नाग या ठिकाणी आढळतात आणि बिनविषारी नाग कुठले कुठले असतात? आपल्या परिसरात मुख्यतः 4 विषारी साप सापडतात: नाग, मण्यार, गोनस आणि फुरसे। आणि त्याची जास्त माहिती आपण या पॉम्पलेटच्या माध्यमातून दिली। त्याचबरोबर दामन असेल, तस्कर असेल किंवा गवत्या साप असेल, नंतर मांडूळ साप असेल, असे असंख्य बिनविषारी साप आढळतात। मात्र त्यांना एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालते, कारण ज्या सापांपासून धोका आहे त्यांनाच फक्त व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी आम्ही लोकांना प्रयत्न करत आहे। खऱ्या अर्थाने साप चावल्यानंतर माणूस एकदम घाबरतो, तर प्राथमिक उपचार म्हणून त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? प्राथमिक उपचार म्हणून आम्ही त्यांना सांगत आहे की घाबरू नका, किंवा त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर त्या ठिकाणी जिथं सर्पदंश झाला तिथून 1-1.5 फूट अंतर घेऊन असं दोरीने वगैरे बांधा आणि लवकरात लवकर आपल्या जवळपासच्या एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी लोकांना सांगत आहे। फक्त जे घरगुती उपाय असतात, जसं की मिरच्या खाणं, कडुलिंबाचा पाला खाणं, हे असे कुठलेही घरगुती उपाय करायचे नाहीत साप चावल्यावरती। ही सर्व माहिती आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांना देत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या वारीच्या माध्यमातून ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून जे सहकारी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सापांची जी आहे ती माहिती या ठिकाणी जनजागृती वारकऱ्यांमध्ये करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।